नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अक्षयच्या हाती आता ते CCTV फुटेज रिकवर झालेलं आहे. म्हणजे ॲक्सिडेंट घडायच्या आधीचं CCTV फुटेज अक्षयच्या हाती लागलेलं आहे आणि त्या CCTV फुटेजमध्ये अक्षयला दिसतं ते म्हणजे शशिकांत हा आपल्या मुकादम फूड्स कंपनीकडे आलेला आहे आणि कंपनीच्या ऑफिसचं जे गेट आहे ते त्याने उघडलेलं आहे. त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये हे सर्व दिसत असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा अक्षय ते CCTV फुटेज पाहतो तेव्हा अक्षय म्हणतो, खरंच एवढ्या खालच्या थराला एखादा माणूस कसा जाऊ शकतो, हे कसं शक्य आहे. अक्षयला कळतच नाही आहे की नक्की काय घडलेलं आहे. हा प्रश्न अक्षयला पडलेला असतो आणि अक्षय विचार करू लागतो आणि अक्षय आणि तो ऑफिसमधला जो स्टाफ आहे ते दोघंजण CCTV फुटेज पाहत असतात. आणि त्याचवेळी रेवा तिथं आलेली असते आणि रेवा म्हणत असते की अक्षय झालं नाही का रे तुझं, अजून किती वेळ आहे मी इथे, काय चाललं आहे नक्की तुझं. हे सगळं रेवा बोलत असते आणि तेव्हा अक्षय म्हणतो, झालंच आहे, ऑलमोस्ट होतच आलेलं आहे, चल तू. असं म्हणत अक्षय रेवाला म्हणतो की चल मी आलोच. आणि मग रेवा अक्षयला तशीच घेऊन जात असते. अक्षय मग त्याचा लॅपटॉप तिथे बंद करून ठेवतो आणि अक्षय रेवाला म्हणतो की चल. अक्षय आणि रेवा जेव्हा ऑफिसच्या कॉरिडॉरमध्ये येतात तिथं आल्यानंतर त्यांना समोर दिसते ती म्हणजे रमा. रमा का आलेली आहे हा प्रश्न त्यांना पडलेला असतो आणि अक्षय आणि रेवा दोघंही तिथं आलेले असतात आणि रमाचा जो लुक आहे, रमाचा जो गेटअप आहे ते पाहून अक्षयला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण अक्षय रमाकडे पाहतच राहतो, कारण रमाने जो गेटअप केलेला आहे, जो लुक घेतलेला आहे तो इतका सुंदर असतो. रमा इतकी सुंदर दिसत असते कारण रमाने खूपच छान असा लुक केलेला असतो आणि अक्षय आणि रेवा दोघंही रमाकडे पाहतच राहतात. त्यांनाही धक्का बसलेला असतो. अक्षय रमाकडे पाहतच राहतो आणि तिथे सोप्यावरती कोसळतो. अक्षय म्हणू लागतो की मला त्रास होऊ लागलेला आहे, मला काही सुचत नाही आहे, मला तुम्ही दोघीजणी मदत करा. त्याचवेळी इकडे अक्षयला आणि रमा यांना रेवा विचारते की काय झाले अक्षय, म्हणजे तुला नक्की काय त्रास होतोय. रमा पण तोच प्रश्न विचारू लागते आणि रमा म्हणत असते तेव्हा अक्षय म्हणतो की माझ्यापासून कोणीही दूर जाऊ नका. आणि रेवा इकडे रमाला विचारते तू एवढी तयार का झालेली आहे, म्हणजे कशासाठी तयार झालीस तू एवढी. तेव्हा मात्र इकडे रमा म्हणते मी अस्मितला भेटायला चालली आहे ना, मला अस्मितला भेटायला जायचं आहे म्हणून चाललेली आहे. कसं आहे आता माणूस आपल्या आयुष्यात एखादा चांगला माणूस आलं की मग आपलं आयुष्यही बदलतं, राहणीमान बदलतं, बऱ्याच गोष्टी बदलतात आणि आपण काय करतोय, आपण काहीच नाही करत आहे असं मला वाटत होतं. त्यामुळं आता मी हा सगळा बदल अस्मितसाठी केलेला आहे. कारण रमाने केस छान मोकळे सोडलेले असतात, ती खूप सुंदर दिसत असते आणि हे सगळं जेव्हा रमा करून आलेली असते ते पाहून अक्षयला खरं तर खूपच वाईट वाटत असतं. त्याला हे आवडत नसतं की रमाने अस्मितला भेटायला जाणं. मग अक्षयला इकडे रमा म्हणत असते की तुम्ही जावा, तुमची होणारी बायको आहे ना भाऊजी तुमच्याबरोबर, मग तुम्ही दोघंजण जावा, मी जाते अस्मितला भेटायला असं सांगू लागते. पण अक्षय इकडं म्हणत असतो नाही, ती एकटी काय करणार आहे. मग रमा म्हणते ठीक आहे चला, मी तुम्हाला बाहेरपर्यंत सोडते, गाडीपर्यंत सोडते असं रमा म्हणते. आणि मग दोघंही आता बाहेर घेऊन जात असतात. तर अक्षय मात्र रमाच्या जवळ जात असतो, रमाच्या जवळपास जात असतो आणि त्याचबरोबर तिला दाखवून देत असतो की तो तिच्याबरोबर आहे, तिच्यासोबत आहे. रेवाला मात्र खूप राग येत असतो. रेवाला ही गोष्ट पटतच नसते. अक्षयने माझ्यासोबत असलं पाहिजे पण हा तर माझ्यासोबत थांबतही नाही आहे, हे सगळं काय आहे हा प्रश्न इकडे रेवाला पडलेला असतो. अक्षय माझ्याशी चुकीचं वागत आहे असं तिला वाटत असतं, पण त्याहीपेक्षा मोठी भीती असते ती म्हणजे मला काहीतरी आठवायला लागले असं त्याला वाटू लागलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सीमा म्हणत असते की मला कळतच नाही आनंद, काय करायचं आहे. आनंद म्हणतो की आई तू त्या दोघांना समजव, काहीतरी कर, तरच ह्या गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत, अन्यथा ह्या गोष्टी खूप अवघड होईल अक्षयला, तुझ्या लक्षात येत आहे का असं म्हणत आनंद हा सांगू लागतो. त्यावेळेस सीमा म्हणत असते की मी काय करू, मला कळतच नाही आहे. मी त्या दोघांचीही खूप समजूत घालायचा प्रयत्न केलेला आहे पण त्या दोघांच्याही लक्षात त्या गोष्टी येतच नाहीत. मला कळतच नाही आहे की नक्की करायचं काय आहे, कारण काहीही झालं तरी माझ्या डोक्यात क्लिकच होत नाही आहे की मी त्यांना कशा पद्धतीने समजून सांगू म्हणजे त्यांना ह्या गोष्टी कळतील असं इकडे सीमा आनंदला म्हणत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अक्षयला गाडीत बसवते रमा आणि म्हणते की अक्षय भाऊजी तुमची बायको तुमच्याबरोबर आहे तर मला काय वाटतं तुम्ही दोघंजण जा, अस्मित तिकडं माझी वाट बघत आहे.
तेव्हा रेवा पण म्हणते हो चालेल, बरोबर आहे. रेवा मात्र गाडी चालवायला बसलेली असते, अक्षय मागं बसलेला असतो. अक्षय म्हणत असतो की नाही नको, कारण रेवा पुढे बघून गाडी चालवणार का, मला एकतर काहीतरी आठवायला लागलेलं आहे, मला कळत नाही आहे की मला काय होतंय, आणि मग माझ्याकडे लक्ष देणार का, ती पुढे बघून गाडी चालवणार का माझ्याकडे मागे बघत राहणार. हे सगळं अक्षय बोलत असतो आणि रमाला म्हणत असतो की तू चल रमा, तू चल. तेव्हा रमा म्हणते ठीक आहे, मी अस्मितला तसं फोन करून कळवते. असं म्हणत रमा अस्मितला फोन करते आणि म्हणते की त्या अक्षय सरांची तब्येत अचानक बिघडलेली आहे, त्यांना डबा द्यायला मी ऑफिसमध्ये आले होते, पण आता त्यांना घेऊन घरी जावं लागत आहे, तर आम्ही घरी जातो, तू मला घरीच न्यायला ये, असं ती सांगत असते. रमाचं मात्र वारंवार हे सुरू असतं की मी आज सुट्टी घेतलेली आहे, मी काही आज काम करणार नाही, असं रमाचं सुरू असतं. आणि मग अक्षयला ती पाणी देत असते. रेवाला मात्र भीती वाटत असते. रेवा म्हणत असते अक्षय चल लवकर, तुला काय आठवत आहे नक्की, हा प्रश्न रेवा अक्षयला विचारत असते. रमा ही अक्षयच्या शेजारी बसलेली असते. अक्षय म्हणत असतो मला काहीतरी आठवतंय, मला काहीतरी होतंय, मला ना खूप उंच असं आहे, खाली दरी दिसते, असं सगळं दिसतंय. आणि रेवाच्या पायाखालची जमीन सरकते, कारण तिने अक्षयला उंचावरून ढकललेलं आहे, त्यामुळं तिला खूप मोठा धक्का बसलेला आहे. म्हणजे अक्षयला सगळ्या गोष्टी आठवू लागलेत की काय, अशी भीती रेवाला वाटू लागलेली आहे. अक्षयला घरी येऊन दोघंही घरी येतात आणि त्याचवेळी सीमा धावत येते. काय झालं अक्षयला, असं म्हणू लागते. त्याचबरोबर आनंद, आबी लवकर या लवकर या, असं म्हणत सीमा ओरडून त्यांनाही बोलवत असते. आबी आणि आनंद म्हणत असतात की आपण डॉक्टरांना बोलूया का. अक्षय म्हणतो नाही, माझं डोकं दुखतंय, माझं पोट दुखतंय, त्याचबरोबर माझ्या छातीत कळ येते. रमा म्हणते IC काहीतरी बिमारी झाली आहे तुम्हाला, असं रमा म्हणत असते. अक्षय म्हणतो की आता ही कसली बिमारी आहे IC. तेव्हा रमा म्हणते की नाही, तुम्हाला खूप काय काय होतंय ना, म्हणून म्हणलं IC बिमारी आहे ती. तेव्हा अरे अक्षय म्हणू लागतो की हो असेल कदाचित काहीतरी, असं अक्षय म्हणत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय म्हणत असतो की मला काहीतरी आठवतंय. तेव्हा अभि म्हणतो खरं सांगतोय अक्षय, तुला काहीतरी आठवतंय. तेव्हा अक्षय म्हणतो की हो, मला खरंच काहीतरी आठवतंय आणि मी उंचावर आहे, मला कोणीतरी ढकलतंय. तेव्हा मात्र रेवाची वाट लागलेली असते. रेवाला सगळं कळायचं बंद झालेलं असतं आणि रेवा म्हणत असते की काय चाललंय हे सगळं, अरे आपण डॉक्टरांना बोलूया, ह्याला त्रास होत आहे ना. अक्षय म्हणतो की नाही, मला होऊ दे त्रास, कारण मला जर गोष्टी आठवत असतील तर खूप चांगलंच आहे ना. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रेवा बाहेर येऊन बसलेली असते आणि त्याचबरोबर तिथे अभि येतो आणि म्हणतो काय झालं नक्की. मग रेवा सांगू लागते की तुला माहिती आहे का, ऑफिसमध्ये रमा आली आणि त्याचबरोबर रमाला पाहताच अक्षयला चक्कर येऊ लागली आणि त्याला काहीतरी आठवू लागलं. तेव्हा अभि म्हणतो मग चांगलीच गोष्ट आहे ना, अक्षयला जर सगळं आठवू लागलं तर सगळ्या गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे होणार आहेत, आपल्याला तेच हवं आहे ना, अक्षयची मेमरी परत आली पाहिजे, काही झालं तरी अक्षय बरा झाला पाहिजे ना, याच तर गोष्टीची आपण वाट पाहत आहोत, म्हणजे सगळ्या गोष्टी सुरळीत होणार आहेत. असंही आपलं लग्न झालेलं आहे आणि आपण दोघं एकमेकांपासून वेगळं राहत आहोत. अभिचं हे म्हणणं असतं आणि रेवा काय नक्कीच बोलते हे त्याला जाणून घ्यायचं असतं. त्यालाही माहिती झालेलं असतं की नक्कीच काहीतरी असा प्रॉब्लेम आहे की ज्यामुळं अक्षय आणि रेवा यांच्या दोघांमध्ये जे काय सुरू आहे त्याबद्दल त्यालाही शंका येत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रेवा आवरून खाली येते तर अक्षयला इकडं कळलेलं असतं रमा डेटवर निघून गेली आहे, म्हणून अक्षय तिच्या मागे निघून जातो. रेवा येते आणि सीमाला विचारू लागते. सीमा म्हणते मला नाही माहिती. इकडे रेवा म्हणत असते की म्हणजे हा जर ऑफिसमध्ये वगैरे गेला असेल तर खूप अवघड होईल, पुन्हा हा तिथे गेला तर याला सगळ्या गोष्टी आठवायला लागतील, माझं मात्र खूप अवघड होणार आहे. आणि अक्षय पाठलाग करत गेलेला असतो आणि तो अस्मितला फोन करतो, आत्ताच्या आत्ता मला लोकेशन पाठव, तुम्ही कुठे आहात. तर रमाने सांगितलेलं असतं की हॉटेल मूनलाईट. तर समोर आल्यानंतर अक्षय त्या लोकेशनला पोचतो आणि त्याला धक्का बसतो. तो म्हणतो हे हॉटेल मूनलाईट आहे यांचं, नक्की काय आहे, नक्की रमाच्याच आवडीचं हे प्लेस असणार आहे. रमालाच अशी छोटी छोटी ठिकाणं आवडत असतात आणि रमाला खूप ऊन लागत असतं, कारण एका टपरीवरती ते दोघंजण बसलेले असतात. अस्मित आणि रमा दोघंही बोलत असतात आणि त्याचबरोबर अक्षय म्हणत असतो की अरे तुझ्या त्या कॉलरला छत्री अडकून ठेवली आहे, ती कशासाठी ठेवली आहे, तुला कळत नाही आहे का, ती छत्री काढून तिला जरा गरज आहे, तिथे ऊन लागतंय. तेवढ्यात काही मुलं तिथे खेळत असतात आणि अक्षय त्या मुलांना बोलवतो. अक्षय त्यातल्या एका मुलीला म्हणतो की इकडे तिथे जाऊन त्या ताईला ना ऊन लागत आहे, तर त्यांना सांगून ये की ती छत्री उघडा म्हणून. त्यावेळेस ती मुलगी तिथे जाते आणि अस्मितला म्हणते दादा मला काय म्हणायचं आहे, तुम्ही ती छत्री शोला अडकवली का. तेव्हा तिथे अस्मित म्हणतो की नाही, खरी आहे ती छत्री. त्यावेळेस ती म्हणते की मग त्या ताईला एवढं ऊन लागतं, एवढा त्रास होतोय आणि मग ती का उघडत नाही आहे तुम्ही. तेव्हा अस्मित ती छत्री उघडतो आणि म्हणतो खरंच रमा, तुला लागणाऱ्या झळ्या माझ्यापर्यंत पोचत होत्या, असं अस्मित बोलत असतो. रमा म्हणते हो बरोबर आहे, तुम्ही गॅसच्या शेजारी बसलेला आहात ना. हे सगळं रमा बोलत असते आणि त्यानंतर अक्षय
तिकडे त्या मुलीकडे पाहत असतो आणि रमा विचारते, तुला कसं कळलं का हे येऊन इथं सांगायचं? तेव्हा ती मुलगी म्हणू लागते की तिथे जो दादा आहे ना त्याने मला या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. आणि अक्षयला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो, कारण अक्षयने हे सगळं केलेलं असतं आणि त्यामुळं रमाला ते कळलेलं आहे. ही गोष्ट ही अक्षयला कळलेली असते. रमाने अक्षयला त्या मुलीला खूप छान असं चॉकलेट दिलेलं असतं आणि अक्षय मात्र पाहतच राहतो. अक्षयला कळतच नाही आहे. अक्षय म्हणत असतो की काय आहे हे, हा अस्मित येड्यासारखा वागत असतो नुसता, असं रमाचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर अक्षय त्यांच्याकडे पाहत असतो. रमा मात्र खूप खुश असते आणि त्याचबरोबर रेवाचा मात्र इकडे चांगलाच बँड वाजलेला आहे आणि रेवाला खूपच मजा येत आहे की ती आता पूर्णपणे अडकली जाणार आहे, कारण रेवाची वाट लावायला खरं तर अक्षयला मजा येत आहे. आणि अक्षयला असं वाटत आहे की काहीही झालं तरी या सगळ्या गोष्टी आपण आपल्या पद्धतीने करणार आहोत असं अक्षयला वाटत आहे. परंतु रमाने अक्षयची खरं तर वाट लावलेली आहे. रमाने हा सगळा नवीन खेळ खेळलेला आहे आणि त्यामध्ये अक्षय पूर्णपणे अडकत चाललेला आहे. रमाने हे नाटक करून अक्षयला आता कळतही नाही आहे की नक्की अस्मित हे सगळं कोणासाठी करतोय. आणि रमा मात्र अस्मितला खूपच छान तिथे करायला लावत असते ॲक्टिंग. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रमाने मंगळसूत्र बनवून आणलेलं आहे. त्याच्यामध्ये जे पेंडन आहे, याआधी रमाक्षय नावाचं जसं पेंडन होतं सेम तसंच रमास्मित नावाचं पेंडन आहे आणि ते मंगळसूत्र ती सगळ्यांना दाखवत असते. आणि ते मंगळसूत्र सगळ्यांना दाखवल्यानंतर रमा म्हणते की हे माझ्या आणि अस्मितच्या लग्नासाठी बनवलेलं मंगळसूत्र आहे. सगळ्यांना धक्का बसतो. त्याहीपेक्षा मोठा धक्का बसतो तो म्हणजे अक्षयला बसतो. अक्षयला वाईट वाटतं आणि रमाने ते मंगळसूत्र दाखवल्यामुळं अक्षय पाहतच राहतो. त्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं रेवा आणि शशिकांत मुकदम बोलत असतात. रेवा म्हणत असते, जर का त्यांना आठवलं तर खूप अवघड होणार आहे. अक्षयची मेमरी जर परत आली तर. तेव्हा शशिकांत मुकदम म्हणतो की मी आजच डॉक्टरांशी बोलून घेतो आणि त्या अक्षयला असे एक इंजेक्शन देतो की ज्यामुळं त्याच्या मेंदूला अगदी तिथे काहीच होऊ शकणार नाही, त्याचा मेमरी लॉसच होणार आहे. आणि हे सगळं बोलणं जान्हवीने ऐकलेलं आहे आणि जान्हवी आता त्यांचा प्लॅन कसा उधळून लावणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.